नमस्कार मित्रांनो, विन दोघातली तुटेना 23 ऑक्टोबर भागामध्ये आजीने केला खूप मोठा पराक्रम. तो कुठला? चला तर बघूया. समरला भडकवण्यासाठी मलिका फोन स्पीकरवर टाकते. तेव्हा मंदाकिनी म्हणते, नाही म्हणजे स्वानंदी असं म्हणत होती, थोडे पैसे उसने मिळतील का? तिच्याकडे आल्यानंतर ती देऊन टाकेल. खरं तर मलिकाला वाटतं की समर खूप भडकेल, पण घडतं उलटं. समरला त्यांची खूप कीव येते. मलिका फोन बंद करून म्हणते, बघितलंच समर? अरे सरपोतदार, आत्ताच लुबाडायला निघाले. समर म्हणतो, नाही ग काकू, ते लोक तसे खूप चांगले आहेत. आता एवढं सगळं करायचं म्हटल्यावर पैशाची गरज लागणारच. आणि मी काय म्हणतो, काय हरकत आहे पैसे द्यायला? आणि स्वानंदीची आई म्हणाल्या ना, स्वानंदी मॅडमकडे पैसे आल्यानंतर ते देऊन टाकतील, मग देऊन टाकतील. आता मलिकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. समर म्हणतो, ठीक आहे, ठरलं तर मग देऊन टाकूया पैसे. मलिका म्हणते, अरे पण. समर म्हणतो, ठीक आहे, आता तयारीला लागूया. आदिराची मात्र मस्त तयारी चालू असते. तिचा उत्साह बघून समर पण खूप उत्साही होतो. आता दिवाळीच्या फोटोशूटसाठी समर तयार झालेला असतो आणि सगळ्यांना विचारतो, झाली सगळी तयारी? फोटोग्राफर म्हणतात, हो सर, पण काही केल्या स्वानंदी काय येत नाही. समर म्हणतो, बघितलं आजी, ह्या स्वानंदी मॅडमचा अजून पत्ता नाही. अजून जर 5 मिनिटात आल्या नाही ना, तर फोटोशूट कॅन्सल करेल. आजी म्हणते, हो रे पिंट्या, एवढं काय त्यात? आता स्वानंदी लाडूचा डब्बा घेऊन पळतच आत येते. समर म्हणतो, काय हो, तुम्हाला वेळेवर नाही येता येत का? काय म्हटलं होतं, फोटोशूट बरोबर 11 वाजता होणार, आता कॅन्सल. आजी म्हणते, पिंट्या, अजून 30 सेकंद बाकी आहेत. चला चला चला, फोटो काढून घ्या. स्वानंदी रागाने समरकडे बघत असते आणि म्हणते, घड्याळ कुठले? समर म्हणतो, अरे एक तर तुम्ही उशिरा यायचं आणि मलाच घड्याळ मानायचं, काही वेळेचं महत्त्व आहे की नाही? स्वानंदी म्हणते, ह्या माणसाला फक्त वेळ दिसते, कधीतरी माणसाने निवांत राहावं. अहो, वेळ माणसासाठी असती की माणूस वेळेसाठी? समोर म्हणतो, हो, एक तर वेळ पाळायची नाही आणि वर मलाच बोलायचं. आजी म्हणते, चल रे पिंट्या. आदिरा म्हणते, दोघंजणं किती क्यूट भांडतात ना. स्वानंदी म्हणते, आजी हे लाडू. आजी म्हणते, अगं बाई, तू लाडू आणलेस? ती समरकडे बघत म्हणते, हो आजी, ह्यामुळे उशीर झाला. आणि तिकडे लाडू करत असताना पण फोटोशूट चालू होतं. समर म्हणतो, अरे लाडू करताना पण फोटोशूट? आदिरा म्हणते, हो पिंट्या दादा, ही माझी आयडिया होती. कशी होती? छान होती ना? पिंट्या आता लगेच हळू होतो आणि स्माईल करत म्हणतो, आता तुझी आयडिया ना, मग ती छानच असणार. आता समर आणि स्वानंदी फोटोसाठी उभा राहतात, पण ते लांब लांब. फोटोग्राफर म्हणतो, मॅम, सर, तुम्ही जरा जवळ येता का? आजी म्हणते, पिंट्या, स्वानंदीच्या जरा जवळ उभा राहा ना. आता समर अगदी थोडासा जवळ उभा राहतो. फोटोग्राफर म्हणतो, मॅम, तुम्ही सरांच्या जवळ या आणि स्माईल करा. पण दोघंही स्माईल करत नसतात. आजी म्हणते, पिंट्या हस की, ही ही ही. आता आजीचं हसू बघून पिंट्याला हसायला येतं. आजी अजूनच हसून दाखवते. आता पिंट्या आणि स्वानंदी मोठ्याने हसायला लागतात. पण समर आदिराला बोललेला असतो की फक्त 2 फोटो काढणार. आजी एवढा माहोल बदलून टाकते की फोटोग्राफर फोटो काढत असतो आणि समर आणि स्वानंदी पोज देत असतात. हे बघून मलिका म्हणते, पास पास, समरला फक्त 2च फोटो काढायचे होते, त्याला अजिबात आवडत नाही. आजी म्हणते, मलिका, जा तू तुझं काम कर. आता पुन्हा फोटोग्राफर फोटो काढायला लागतो आणि समर पोज देत असतो. हा समरमधील बदल बघून मलिकाने अंशुमनचा खूप जळफळाट होतो. आता पुढील भागात मंदाकिनीला खरेदी महागात पडणार, तर काय घडणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.